8वीत असताना माझी मिशी स्टेजवर पडली आणि मी नाटककार झालो होतो. आता विठू नवसाला पावेल आणि चित्रपटसृष्टीत माझं नाव होईल ही आशा बळावली, पण संधीच मिळत नव्हती. एकदा सहज मनात आलं की चित्रपट नाही, आपण सोळशीचे शनी महाराजांवर CD का बनवू नये. गोविंद गांधींकडे हा विचार व्यक्त केला. त्यांनी महाराजांना फोन केला. मी ॲडव्होकेट गोविंद गांधी आणि अत्तार त्याच दिवशी सोळशीला गेलो. परमपूज्य नंदगिरी महाराज म्हणजेच शनी महाराज यांच्यासमोर संकल्प सांगितला. 5-1 लाखात CD होईल, तुमचा कुठलाही भक्त एवढा खर्च करेल असं सांगितलं. पण महाराजांनी विचारलं, CDत तर दाखवणार काय? शनीचं महात्म्य. मग त्याच्यापेक्षा माझ्या जीवनावर 3 तासांचा चित्रपट का नाही बनवत? तुमच्या जीवनावर? आता नंदगिरी महाराजांच्या जीवनात एवढं काय विशेष असणार असं माझं मत. तर म्हणाले, वेळ काढून या, माझी कहाणी तुम्हाला सांगतो, काढता येतोय का बघा. पण पैशाचं काय ते बघू हो पुढचं पुढे. आम्ही आशीर्वाद घेऊन निघालो. 4च दिवसात पूर्ण दिवसांचा वेळ राखीव ठेवून मी गेलो. आम्ही दोघं श्री त्यागेश्वर महाराजांच्या मंदिराच्या वरच्या बाजूला झाडाखाली बसलो. महाराज आत्मकथा सांगू लागले. मी ऐकत होतो. कधी अंगावर शहारे येत होते, कधी गोठून जात होते, तर कधी ओक्साबोक्षी रडत होतो. कल्पनेपलीकडचं जीवन महाराजांच्या वाट्याला आलं होतं. राष्ट्रीय काँग्रेसचा शहराध्यक्ष असणारा नंदू पुण्यामध्ये भीक कसा मागू लागला इथपर्यंतचं कथन ऐकून झालं. संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी पुढे कथानक सुरू झालं. ते सायंकाळी संपलं. मी अशी कथानकं असणारा चित्रपट कधी बघितला नव्हता. जबरदस्त चित्रपट होणार. परमपूज्य नंदगिरी महाराजांच्या जीवन कहाणीने मी पुरता ढवळून निघालो होतो. प्रति शनिवारी आणि अमावास्या पौर्णिमेला हजारो लाखो भाविक त्यांच्या चरणी लीन होतात, पण त्यांनी भोगलेलं जीवन फारसं कोणाला ज्ञात नव्हतं. मी एकदम संवाद लेखनच सुरू केलं. 10-12 दिवसात संवाद लेखन पूर्ण झालं. स्क्रिप्ट घेतलं. ॲडव्होकेट गोविंद गांधींच्याबरोबर सोळशीला गेलो. वाचन झालं. महाराज प्रभावित झाले. लेखन करताना नाना पाटेकरांना मी नंदगिरी महाराजांच्या ठिकाणी ठेवून लेखन केलं होतं. हळवा, भग्नावस्थ, क्रूर, प्रसंगी भावूक, मारामाऱ्या करणारा. नाना पाटेकरांशिवाय दुसरं कोण करू शकणार होतं भूमिका. परमपूज्य नंदगिरी महाराजांचे भक्त लोढा, त्यांच्याकडे महाराजांनी स्क्रिप्ट दिलं. लोढांनी वाचलं. आमची बैठक झाली. लोढांनी मोठी स्वप्न रंगवली. कथानक जबरदस्त आहे, संवादात थोडा बदल करू, हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषेत एकाच वेळी चित्रीकरण करू, कलाकार वगैरे मी बघतो. सगळी चर्चा झाली. प्रत्यक्ष चित्रीकरणाचा मुहूर्त काही जुळेना. स्वप्न मोठं, 3 भाषात चित्रपट, कलाकार तगडे, संगीतकार गायक महागडे, सगळ्या तांत्रिक बाजू बडे, पण पैसा. जेवढ्या मोठ्या प्रमाणात स्वप्न रंगवली तितक्याच गतीनं ती हवेत विरली. माझ्या मनात शंकांना पाय फुटलं. वाटे लोक तोंडावर स्क्रिप्टचं कौतुक करतायत, आवडली म्हणतायत, पण काही खरं नाही. आपली योग्यता नाही, विषय सोडून द्यावा. मी चित्रपटाचा विषय सोडून दिला. एक दिवशी एक चित्रपट कलाकार शोरूमवर आला. परिचय नव्हता, तो ओळखत होता. काय चाललंय असा त्याचा प्रश्न. मी महाराजांवरील चित्रपटाविषयी बोलून गेलो. विषय तिथे संपला. परमपूज्य नंदगिरी महाराज यांचं उभं चरित्र मी ऐकलं होतं. ते चरित्र मला स्वस्थ झोप लागू देत नव्हतं. चित्रपट तर होत नव्हता. मग मी ठरवलं मोठी कादंबरी लिहायला सुरुवात करू. केली. 40-1 पानं लिहून झाली. एका शनिवारी सकाळी सोळशीला गेलो. दर्शन घ्यायचं, पुढे सातारला जायचं असा विचार. जातो तर तिथे मोठमोठे कॅमेरे, लाईट्स, बोर्ड, मोठा लवाजमा, श्वास या गाजलेल्या चित्रपटातले कलाकार. मला पाहून महाराज म्हणाले, इकडे ये. पाहिलं ना, माझं काम केवळ हाच माणूस करेल बरं का रे गणेश. तो गणेश माझ्या पाया पडला. हे काय? मी CD फिल्म बनवतोय, महाराजांची भूमिका तुम्ही करा. मी? कसं शक्य आहे? आम्ही निश्चित केलेला कलाकार महाराजांनी नाकारला, त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. नाही, मला काही जमणार नाही. एवढ्या मोठ्या स्टारबरोबर मी कसं काय काम करू शकेन? अहो पर्वणी समजा. जगन्नाथराव, कपडे बदलून घ्या. महाराजांनी आदेश दिला. पण महाराज, अहो मला स्क्रिप्ट तरी. मी त्यावेळी संवाद सांगेन ना.
गणेश म्हणाला. हा गणेश म्हणजे शोरूमवर येऊन माझ्याकडून माहिती काढून चित्रपटाआधी लोढांकडनं फायनान्स घेऊन CD काढणारा महाकलाकार. महाराजांचे आदेश मी नाकारू शकलो नाही. मी भगवी लुंगी घातली, गळ्यात, दंडात, मनगटात रुद्राक्षाच्या माळा घातल्या, भस्माचे पट्टे कपाळावर, छातीवर, दंडावर, हातावर ओढले. मेकअपमॅननी मला सेम टू सेम नंदगिरी महाराज केलं होतं. आता प्रश्न होता त्यांच्यासारखा अभिनय करण्याचा. एक तर सजीव माणसाचा तशाचा तसा अभिनय करणं अवघड, त्यात मला त्यांच्याच समोर अभिनय करायचा होता. परमपूज्य नंदगिरी महाराज डावखुरे, भस्म लावणं, भस्म तोंडात टाकणं, आशीर्वाद देणं, सगळ्या क्रिया डाव्या हाताने. डोळ्यात प्रचंड सामर्थ्य आणि माझ्या डोळ्यात दीनता, शामळूपणा, तर महाराजांची नजर रागीट, डोळ्यात जबरदस्त सामर्थ्य. मी त्यांचं बारकाईने निरीक्षण करायला लागलो. माझा शॉट येईपर्यंत मला वेळ होता, तेवढ्या अल्प काळात मला शिकता येईल ते शिकून घ्यायचा प्रयत्न करत होतो. चालणं, बोलणं, बसणं, सगळं काही. महाराजांच्या सौभाग्यवती आणि दोन्ही मुली माझ्याकडे बघून हसत होत्या. येणारे भक्तगण एकदा माझ्याकडे तर एकदा महाराजांकडे पाहत होते. कदाचित विषमता, साम्य शोधत असावेत. मी मात्र सर्कशीतल्या प्राण्यांसारखा स्वतःला सजवून उभा होतो. माझं चित्रीकरण पुकारलं. मी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, पंचेंद्रिय एकवटली, मनोमन प्रार्थना केली. सर्वांगावर काटा उभा राहिला होता. शनिदेवाला विनवलं, नटेश्वराला वंदन केलं. चांगली 3-4 मिनटं डोळे मिटून पायावर डोकं ठेवून मी होतो. महाराजांचा हात माझ्या डोक्यावर होता. विचार बदला, नशीब बदलेल, हा महाराजांचा संदेश आहे. मला वाटलं नशीब बदलण्याची संधी मला मिळाली. मी भराभरा शॉट देत होतो, ओके होत होते. श्वास चित्रपटातल्या मान्यवर कलाकारांच्या बरोबर मी काम करत होतो. अभिमान वाटत होता. शनैश्वर मंदिर परिसरात परमपूज्य नंदगिरी महाराज जवळपास असत, पण बाहेर माझ्यावर दडपण महाराज नसल्याने कमी झालं. खरं सांगतो, महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र मी ऐकलं होतं, लिहिलं होतं. त्यामुळे या CD फिल्ममधल्या घटना, प्रसंग, संवाद मला योग्य वाटत नव्हत्या. सुरुवातीला विरोध नको म्हणून मी बोललो नाही. गैरसमज व्हायचाही संभव होता. श्री लोढाच ह्या फिल्मचे निर्माते होते. मी लिहिलेल्या पटकथा संवादावरचा चित्रपट झाला नाही म्हणून मी चुका काढतोय असा अर्थ काढण्याची भीती. त्यात गणेशच्या तुलनेनं आणि अनेक पुरस्कारप्राप्त श्वास चित्रपटातील कलाकारांच्या मानानं फिल्मचा माझा अनुभव नगण्य. जादा हुशारी अंगलट येणारी. पण अगदी असह्य झालं. घटना चुकीच्या, संवाद चुकीचे राहावे ना. मी परमपूज्य नंदगिरी महाराजांना म्हणालो, महाराज स्क्रिप्ट वाचलं होतं? नाही. फार चुकीचं चित्रीकरण चालू आहे. पटत नाही आहेत घटना. तुम्ही तुमचं काम करा. प्रकाशनापूर्वी मी सगळं चित्रीकरण बघणार आहे. जो भाग मला आवडणार नाही तो मी कट करणार. काय बोलणार मी? 3-4 दिवसांचे चित्रीकरण सोळशी गावाच्या परिसरात झालं. पुढील चित्रीकरण शनी शिंगणापूरला होणार असल्याचं गणेशनी सांगितलं. अर्थात त्या चित्रीकरणात मी नव्हतो. 5-6 महिने होऊन गेले तरी CD काही प्रकाशित होईना. महाराजांना विचारण्याचं धैर्य नव्हतं. गणेशला 3-4दा फोन केला. उडवाउडवीची उत्तरं मिळाली. मला माहिती मिळाली, महाराजांनी खूप खाटचाट केली, CD काढलीच नाही. महाराजांचा अचानक फोन आला. उद्या सकाळी 9ला या. त्र्यंबके नावाचे निर्माते येत आहेत. तुम्ही लिहिलेल्या संवादाची एक प्रत आणा. मी गेलो. त्र्यंबके नाव ऐकूनही नव्हतो, परिचय नव्हता. त्र्यंबके तासाभराने येणार होते. महाराजांनी स्पष्ट बजावलं, माणूस माझ्याही परिचयाचा नाही आहे. स्क्रिप्ट काढायचं म्हणतोय. चित्रपट काढणार, पण माणसाला पारखून घ्या. योग्य वाटलं तर स्क्रिप्ट देऊ. त्र्यंबके आले. मोठा माणूस, 100हून अधिक CD काढलेल्या, अनेक चित्रपटांचा निर्माता, दिग्दर्शक, पटकथा संवादसुद्धा त्याचे. तो सांगे, मी ऐकत राही. मला तो मूर्खात जमा करून कधीच मोकळा झाला होता. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिणं सामान्य गोष्ट नाही, तुमचं कामच नाही वगैरे म्हणत होता. तरीही माझी स्क्रिप्ट हवी होती. मी स्क्रिप्ट दिलीच नाही. महाराजांनीही देऊ नका असाच सल्ला दिला. एवढी मोठी संधी जाणार याची खंत वाटली. एवढ्या मोठ्या माणसाला काहीतरी भेट दिली पाहिजे म्हणून माझी मॅडम कादंबरी त्यांना दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फोन आला. झोपलो नाही राव. अख्खी कादंबरी वाचली. टॉप. काय काय व्यक्तिरेखा आहे तो. भन्नाट सुपर. कितीतरी वेळ त्र्यंबके बोलत होता. अक्षरशः 15-20 मिनटं समीक्षण करून म्हणाले, मी मॅडमवर चित्रपट काढतो, चालेल का? नाही. का हो?
पटकथा संवादाचा मला अनुभव नाही. सातारचे प्रताप गंगावणे त्या कादंबरीवर संवाद लिहित आहेत. अधिकार देऊन टाकले का तुम्ही? हो, दिलेत. काय जगन्नाथराव, अहो भन्नाट पिक्चर केला असता मी. पण वेळ गेली ना आता. मग महाराजांवरचं तरी स्क्रिप्ट मला द्या. महाराज मला द्या म्हणाले की मी देणार. अहो लेखक तुम्ही आहे जगन्नाथराव. माझ्या हातात काही नाही ना, पण तुम्ही महाराजांशी बोला. त्यांनी महाराजांशी अनेक वेळा संपर्क साधला असावा. एक दिवशी महाराजांचा फोन आला. सर त्र्यंबके आले, त्यांच्याशी बोला. त्र्यंबके माझ्याशी बोलायला लागले. 16शीला या, आज करार करून टाकू. मी हवेत तरंगत गेलो. करार झाला. मला 50,000 द्यायचं ठरलं. मी ते त्याच ठिकाणी श्री शनैश्वर ट्रस्ट 16शी यांना देण्याचं जाहीर केलं. 500 रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. तेही त्याच ठिकाणी मी परमपूज्य नंदगिरी महाराजांच्या चरणांवर अर्पण केले. शनिभक्त नंदगिरी असं चित्रपटाचं नाव असेल असं सर्वानुमते ठरलं. आता शूटिंग. त्र्यंबके शूटिंग सुरू करेनात. एक दिवशी त्यांनी कारण दिलं, पहिली 5 दृश्य मला बदलून हवीत. मी अर्ध्या तासाचा वेळ मागितला. 16शीत एक फार्म हाऊस आहे, तिथे गेलो. अर्ध्या तासात 5ही सीन बदलून दिले. त्र्यंबके खुश. ते लगेच म्हणाले, मला शूटिंग स्पॉट पाहिजेत. माझी सफारी गाडी होती. परमपूज्य नंदगिरी महाराज, मी, त्र्यंबके, गीतकार कांबळे थेट महाराजांच्या गावी गेलो. एक मुक्काम केला. परिसर पाहिला, लोकांना भेटलो. या प्रवासात त्र्यंबकेने माझा अपमान करायची एकही संधी सोडली नाही. मी सहन केलं सगळं, कारण चित्रपट. इडापिडा टळली. शनी अमावस्येला 16शीत शूटिंग सुरू झालं. क्रेन, लाईट, 51 माणसं, मोठा लावाजमा. 2 दिवसांचं चित्रीकरण झालं आणि थांबलं ते थांबलं. महाराज आणि त्र्यंबके यांच्यात काय झालं हे मी जाणून घेतलं नाही. मी माझं स्क्रिप्ट महाराजांच्या चरणी अर्पण करून सर्वाधिकार महाराजांना देऊन बसलो होतो. मला आता लक्ष द्यायचं कारण नव्हतं. चित्रपट तिथेच थांबला. मी मनाशी ठरवलं, हा आपला प्रांत नाही. कदाचित मला चित्रपटाच्या साच्यात स्क्रिप्ट लिहिता येत नसावं असं अनुमान काढून मी मोकळा झालो. एक दिवशी प्रताप गंगावणे आले. आल्या आल्या माझ्या पायाजवळ वाकले. प्रताप गंगावणे, चित्रपटसृष्टीतलं मोठं प्रस्थ. 60हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर, अनेक पुरस्कारांचे मानकरी, अनेक सिरियल्सचे यशवंत लेखक. पाया पडले. माझ्या अंगावर मुठभर मांस चढलं. सर, तुम्ही माझे गुरु आहात. लहानपणी तुमची नाटकं आम्ही केली आहेत. लेखनाचा श्रीगणेशा तुमच्यामुळे. खरं सांगू का, मॅडम वाचली, झोपच उडून गेली म्हणून इथपर्यंत आलो. आता अंगावर मणभर मांस चढलं. किती मानधन घेणार? मल्टीस्टार काढतो. उभ्या महाराष्ट्राला वेळ लागेल. काय लेखन केलं हो, जबरदस्त. चांगल्या बॅनर खाली आणू. कोटीच्या वर बजेट असेल, बघत राहा. मी फुगा झालो होतो. प्रताप गंगावणे फुगवत होते, मी फुगत होतो. माझ्या डोक्यात कल्पना खूप आहेत, सांगून उपयोग नाही. प्रत्यक्ष पडद्यावर बघा. मी आत्ताच स्वप्न बघत होतो. हाऊसफुलचे बोर्ड झळकत होते. उभ्या महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहात मॅडमने धुमाकूळ घातला होता. प्रताप गंगावणेसारखा श्रेष्ठ माणूस असं बोलतो म्हटल्यावर खोटं ठरणार नव्हतं. मानधन किती घेणार बोला सर? मानधन तुमच्या कथेचं हो. बोला बोला, मोकळेपणाने बोला. मी काय सांगणार आहो, खरंच मला काही आयडिया नाही आहे. परमपूज्य नंदगिरी महाराजांवर पटकथा संवाद लिहिले, 50 देणार आहेत. मी दिले 50. या कागद घ्या, मला हक्क द्या, लगेच काम चालू करतो. 50 मिळणार. माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मिळत होते. मी कागद घेतला. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लिहिलं. मानधनाचं वाक्य आलं तेव्हा देण्याचं ठरलं आहे असं लिहायला सांगितलं. म्हणजे पदर फाटकाच निघाला. करार झाला. लवकर निर्मात्याला घेऊन येणार होते. अधिकृत निर्मात्याशी करार होणार होता. मी खुशीत होतो. त्यानंतर 8-15 दिवस फोन येत होते. कथानकावर चर्चा होत होती. शंका विचारल्या जात होत्या. हे असं करूया का, ते तसं दाखवूया का, विचारलं जात होतं. मी काय सांगणार? 60पेक्षा अधिक पटकथा संवाद लेखनाचा अनुभव असणाऱ्याला मी काय मार्गदर्शन करणार? एवढं मात्र खरं, मी खुश होतो. पुढे फोन बंद. मी फोन करायला लागलो. होऊन जाईल हो, करायचं निश्चित झालं आहे. कास्टिंग सुरू आहे, बैठका सुरू आहेत, वगैरे वगैरे. तेच ऐकून माझा फोन विरळ होत गेला. आत्तापर्यंत मॅडम आहे त्याच स्टेजमध्ये असावी. होऊन जाईल. मी आशावादी आहे. प्रसृतीची मला घाई आहे, पण फिल्म लाईनमध्ये गर्भारपणाला मर्यादा नसावी. माझं हे असं आहे. दुसरी अशीच घटना. एक दिवशी फोन आला. कुठे आहात? म्हटलं साताऱ्यात. वेळ देऊ शकता का?
खरं तर माझ्याकडे वेळ होता. रोज तो मला खायला उठतो. पण फिल्म लाईनमध्ये एका माणसाने मला मंत्र दिला होता, बिझी आहे, वेळ काढतो, प्रयत्न करतो, हे चाललंय, ते चाललंय, असं ठोकायचं. जेवढा बिझी तेवढी प्रतिष्ठा. पण मला अजून हे जमतच नाही. मी आधाच्यासारखा म्हणालो, तुमची वेळ सांगा. तर त्या बाई म्हणाल्या, मी आत्ता अंघोळ करून घेते, बरोबर 1ला या, मला तुमची पटकथा हवी आहे. मी म्हटलं ठीक आहे. 11, 11:30 वाजले होते आणि बाईने अजून अंघोळ केली नव्हती. रात्रभर बिझी असावी, उशिरा उठले असणार. मी उतावळा, गुडघ्याला बाशिंग बांधून मी शाळा मास्तरच्या थाटात घंटेच्या आधी लॉजवर हजर. दरवाजावरची बेल वाजवली. एक पुरुष चेहरा डोकावला. आलात का? अर्धा तास थांबा, बाई तयार होतात. मी हॉटेलच्या पायऱ्या उतरलो. इकडे तिकडे वेड्या वाकड्या फेऱ्या मारत राहिलो. अर्धा तास चाललो. 1:30ला दरवाजात. सॉरी हां, रात्री खूप वेळ स्क्रिप्टवर चर्चा करत बसलो होतो, त्यामुळे उशिरा उठले. तुमचं नाव कोणीतरी सुचवलं. चांगलं लिहिता असं समजलं. मला नवाच लेखक हवा. तेच खूप झालं आता, नाही का? तेच विनोद. शी, वीट आला अगदी. मी नव्या कलाकारांना संधी देणार आहे. कथा नवी, लेखक नवा. चाकोरी बाहेरचं लेखन हवं. त्याचं काय आहे? निर्माता आहे, पैशाचा प्रश्न नाही आहे. लिहा, असं लिहा. माझ्या कल्पनेतले चित्रपट तुमच्या संवादातल्या प्रत्येक शब्दात दिसला पाहिजे. ती बाई कितीतरी वेळ बोलत बसली होती. बहुतेक तिने बालपणापासून हा चित्रपट मनोमन पाहिला असावा. मी ऐकत होतो, ती सांगत होती. कथा, पटकथा, संवाद कसे असावेत इथपासून कलाकार, संगीतकार, लोकेशनपर्यंत बोलून झालं आणि ती ब्रेक लागल्यासारखी थांबली. अरे हो, तुमची ओळख करून द्यायची राहिली. हे माझे पती. तिनेच माझी ओळख आपल्या पतिराजांशी करून दिली. जणून ती मला पूर्वजन्मापासून ओळखतीये. हे जगन्नाथ शिंदे हां, 50 एक नाटकं लिहिली आहेत. संवाद लेखनात हातखंडा आहे. आपण यांना नव्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखनाची जबाबदारी देऊ. मी नमस्कार केला. आमचं स्वप्न मोठे बरं का शिंदेसाहेब. चित्रपट विनोदी तर पाहिजे, पण तेच चेहरे, तेच विनोद, बावळटपणा, ते काय नको आहे. धमाल उडाली पाहिजे. मॅडम, आपण प्रत्यक्ष चित्रपटाच्या कथेबद्दल बोलूया. आता काय बोलणार चित्रपटावर? मला आता निघायला लागणार आहे. पुण्यात एक महत्त्वाची मीटिंग आहे, ती करून मुंबईला जायला लागणार आहे. चित्रपटावर बोलायचं झालं तर 8-10 दिवस निश्चित लागतील. मी येते 5 गणीला. माझी राहायची व्यवस्था करा. 8-10 दिवस आपण बोलू, मग लिहायला सुरुवात करा. ठीक आहे, या शब्दाला पर्याय नव्हता. मी निघणार तशा त्या म्हणाल्या, एक लाईन देते, 1 पानाची कथा महिनाभरात तयार करा. तुमची तयारी बघते आणि मग आपण 5 गणीत बसायचा विचार करू. ठीक आहे. एका गावात ग्रामपंचायतीत सगळ्या महिला निवडून येतात आणि मग धमाल होते. ती 1 लाईन घेऊन मी एजन्सीवर निघालो. मला या नंबरवर 1 पानाची कथा फॅक्स करा. त्यांनी दिलेली लाईन धरून मी एजन्सीवर आलो. कागद घेतला. तासाभरात कथा तयार. 5च्या दरम्यान फॅक्स केला. बाई पुण्याला पोचण्यापूर्वी माझा फॅक्स त्यांच्या कार्यालयात पोहोचला. रात्री 10 वाजता त्यांच्या हातात फॅक्स पडला असावा. 10 वाजता मला फोन आला. काय कथा आहे हो? एवढ्या वेळात तुम्हाला सुचली कशी? मस्त, अफलातून, विनोद तुफान होतील, मकरंद फिट्ट बसेल, निर्मिती सावंत सरपंच, क्या बात आहे. अर्धा तास बाई बोलत होत्या. त्यानंतर त्या बाई कधीच माझ्याशी बोलल्या नाहीत. मीही फोन केला नाही. आपल्या नशिबी चित्रपट नाही. कशाला हात दाखवून अवलक्षण. आजही मी अनेक स्वप्न बाळगून आहे. थकलो तर अजिबात नाही आहे. नवीन काहीतरी करायचा ध्यास आहे. शिंदे एजन्सी बंद केली तरी मी स्वस्थ बसून नाही आहे. श्री उद्योग समूहात माझी लुडबुड चालू आहे. लेखन चालू आहे. राष्ट्रीय काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहतोय. एकदा मित्राच्या घरी जाण्याचा योग आला. दोघेही D.Edला एकत्र होतो. गेली 40 वर्ष संपर्कात होतो. 1-2 महिन्यांनी भेटणं होत होतं. आता तोही सेवानिवृत्त झाला होता. मी घरी गेलो. त्यांनी मला ओळखलंच नाही. चांगला तासभर घरी होतो. त्याच्या बायकोची वटवट चालू होती. अलीकडे काय योजलंय समजत नाही. भरकटल्यासारखं करतंय. चांगलं 2-3 तास शुद्धीतच नसतं. देव झाले, देवऋषी झाले, गुण नाही. चांगलं असलं तरी तऱ्हा करतंय. मी म्हटलं, डॉक्टरांना दाखवलं का? तर म्हणायला, येतंय का म्हातारं? पोरगं पण बोंबलतं, पण ऐकतच नाही. मी त्याला सातारला बोलवून घेतलं. महांबळ नावाच्या मेंदूविकार स्पेशालिस्टला दाखवलं. औषधोपचार चालू झाले. धनावडे नावाचा मित्र आहे. माझ्या मागच्या वर्गात होता. अभ्यासात हुशार. शिक्षक झाल्यावर त्यालाही पुरस्कार मिळाला. मध्यंतरी भेटला. चालताही येत नाही. सुंभ. सगळं शरीर स्थूल. तोंडातून शब्द नाही. अनेक डॉक्टर केले, उपयोग नाही.
दुसऱ्या एका मित्राचा मुलगा डॉक्टर, सून डॉक्टर, पण मित्राला खाण्यापिण्याला अनेक बंधनं, पथ्य, कापसासारखी शरीर प्रकृती, 2 पावलं चालली तरी धाप लागते. एक दिवशी फोन आला, शिंदे गुरुजी ओळखलं का? मी ओळखलं नाही. तर म्हणाले, मी तुमची वहिनी, शिक्षक बँकेत संचालिका होते, शिंदेबाई मी, खटाव तालुका, ओळखलं का? म्हटलं ओळखलं वहिनी. शिंदेबाईंना कोण ओळखणार नाही? अतिशय देखण्या, बोलक्या, शिक्षक बँकेत निवडून आलेल्या. त्यांचं आडनाव शिंदे म्हणून मी आदरानं वहिनी म्हणे. माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठ्या असाव्यात. तर म्हणाल्या, कादंबरी वाचली, अजूनही हातात आहे. कादंबरीच्या नंबरवरनं फोन लावला. खूप आवडली कादंबरी. मला बरं वाटलं. मी त्यांना विचारलं, म्हटलं आता काय करता तुम्ही? तर म्हणाल्या, काय करणार, पडून असते, बसताही येत नाही. पाठीची 2 ऑपरेशन झाली, उपयोग नाही. मुलानं घरातच लायब्ररी केली आहे, पुस्तकं वाचत बसते, बस. खूप वाईट वाटलं. दुःखात शब्दांनी सहभागी झालो आणि विषयांतर करावं म्हणून विचारलं की मुलगा काय करतो? तर म्हणाले, जगभर फिरतो, मोठा उद्योगपती आहे. मलाही त्यांनी अर्धा अधिक जग विमानाने आणि व्हीलचेअरवरनं दाखवलं आहे. आता थकली आहे, आता मूळच्या घरात आहे. एकदा येऊन जा, खूप बरं वाटेल. खाडे गुरुजी, साळुंके गुरुजी कधीतरी येतात, बरं वाटतं. जुन्या आठवणी निघतात. एकटी असले की सोबत करतात आठवणी. तुझी खूप आठवण येते, फोन नंबर नव्हता, तुझं भाषण, तुझं अक्षर सगळं आठवतं म्हणाले. हे असं आहे जीवन. नियती ही अशी असते. अगदी कोणाही माणसाच्या जीवनात डोकावून बघा, नियतीने कोणालाही सोडलेलं नाही. कोणाच्या मुलांनी बुडवलेलं असतं, कोणाची सहचारिणी अर्ध्या वाटेवरनं निघून गेलेली असते, कोणा मुलानं बापाला वेगळं ठेवलेलं असतं, कोणी माझ्यासारखा व्यवसाय धंद्यात बुडालेला असतो, कोणाची स्वप्न ऐन तारुण्यात विरलेली असतात, निष्पर्ण जीवन जगत असतो. खूप चांगलं चाललं आहे, मजेत आहे, मुलगा अमेरिकेत आहे, मी तीर्थयात्रा करतो, काही कमी केलेलं नाही, ही वाक्य फसवी. घराबाहेरच्या भिंती अंगणासारख्या, आतल्या भिंतींना आणि देवाऱ्यातल्या देवालाच त्यांची दुःख माहिती. थोडी आपुलकी, थोडी सहानुभूती कानावर पडली की भिंती बोलायला लागतात खरं खरं. या खरा खोट्याला मुखवटा नसतो, अभिनय नसतो. जीवन म्हणजे रणांगण, हारजीत असते. छातीत आत्मविश्वास आणि हातात तलवार घेऊन लढणं, लढत राहणं, याला पर्याय नाही. हे असं केलं तर, ते तसं केलं नसतं तर, याचा विचार करत राहिलं तर सांगण्यासारखं काही घडणारच नाही. किमान डोंगरा एवढी माणसंही भेटणार नाहीत. साचलेल्या डबक्यातल्या पाण्याला हिरवा किनारा आणि रमणीय निसर्गाची साथ कधी मिळेल का? माझा जीवन प्रवाह अजून चालू आहे. उमेद आहे, विश्वास आहे, पायामध्ये त्राण आहे, डोक्यात कल्पना आहेत आणि पुढे डोंगरा एवढी माणसं आहेत आधारासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी. प्रबळ विश्वास आहे. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे यांच्या आत्मकथनाचा, डोंगरा एवढी माणसाचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. नमस्कार.